लोकवार्तालाय आज पाहणार आहोत आपण महत्त्वाची बातमी. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत, की देशातील व राज्यातील सर्वात कमी विकसित जिल्ह्याचा जलद व सर्वसमावेशक विकास करणे हा नीती आयोगाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असून त्याचे मुख्य उद्दिष्ट देशभरातील सर्वात कमी विकसित जिल्ह्यामध्ये जलद आणि प्रभावीपणे परिवर्तन करण्याचे आहे. यामुळे केंद्र सरकार आणि राज्य शासनामार्फत आकांक्षित जिल्हा व आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवला जात आहे. याचा विस्तार करत राज्य शासनाने 10 जिल्ह्यातील 177 तालुक्यांमध्ये हा कार्यक्रम राबवण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नंदुरबार, उस्मानाबाद, वाशिम, गडचिरोली या मूळ 4 जिल्ह्यासह हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे आणि परभणी या जिल्ह्याचा सर्वसमावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये या आकांक्षित योजनेअंतर्गत जनतेच्या आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कृषी आणि जलसंपदा, कौशल्य विकास व पायाभूत सुविधा या क्षेत्राचा विकास करणे हे उद्दिष्ट आहे. यामध्ये राज्य शासनाच्या प्रदेशित संतुलित विकासाला चालना देण्यासाठी या कार्यक्रमाचा विस्तार करण्यात आला आहे. स्वरूप सध्या 10 जिल्ह्यातील 177 तालुक्यांमध्ये हा कार्यक्रम राबवला जातो. यामध्ये दारिद्र्य निर्मूलन, पोषण, आरोग्य, शिक्षण, रस्ते आणि ऊर्जा व शेती या निकषावर या तालुक्याची प्रगती तपासली जाते. यामध्ये या 177 तालुक्यामध्ये वडवणी तालुक्याचाही या आकांक्षित तालुका म्हणून निवड केलेली आहे. यामध्ये आतापर्यंत आपल्या जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी हा कार्यक्रम राबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतलेली आहे. यामध्ये काल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत राबविल्या जाणाऱ्या संपूर्ण अभियान 2.0चा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रगती सभागृहात सविस्तर आढावा घेतला. यामध्ये वडवणी तालुक्याचा विकास आराखडा गतिमान करतानाच यामध्ये कोणतीही हायगाय खपून घेतली जाणार नाही असा इशाराही त्यांनी यंत्रणेला दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीला प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी दिव्यांग गुप्ता, जिल्हा नियोजन अधिकारी शीला मिसाळ, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर किशोर काळे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी राधाकिशन इघारे यांच्यासह विविध संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी वडवणी तालुक्यातील आरोग्य, शिक्षण, जन्म-मृत्यू दर आणि शेतीविषयक प्रयोगाची सखोल माहिती घेतली. तालुक्यात जलसंधारणाची कामे अधिक प्रभावीपणे होणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. ग्लोबल विकास ट्रस्टकडून झालेले नदी खोलीकरणाचे काम कौतुकास्पद असून त्यांना सोबत घेऊन काम करावे अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच तालुक्यातील नाला खोलीकरण आणि शेततळे खोलीकरणाच्या कामांना अधिक गती देण्यासाठी गट विकास अधिकाऱ्यांनी स्वतः विशेष प्रयत्न करावेत असे निर्देश त्यांनी दिले. कृषी विभागाचा आढावा घेताना जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी पोखरा योजनेअंतर्गत त्रुटीवर बोट ठेवले. वडवणी तालुक्यात पोखराअंतर्गत रेशीम शेतीचे प्रमाण अत्यंत कमी असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. आगामी काळात रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेशही त्यांनी दिले. तरी वडवणी तालुक्यामध्ये आकांक्षित योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या, शेतकऱ्यांचा, बालकांचा विकास करण्यासाठी योजना राबविण्यात येत आहेत. तरी आज अपडेटसाठी आपण सतत लोकवार्ता लाईव्ह सोबत राहावे. धन्यवाद.